नऊला 10 मिनिटं असताना का अंदाज नव्हता काय स्कूल कुठे ठाण्याला असते तू पण ठाण्याला ठाण्याला कुठे हो का आणि कधी लागले 2005च्या आधी पेन्शन आणि आता समजा अशी घटना घडल्यानंतर मग यांच्या शिक्षणाचं काय होतं पण मग ठाण्याला जाणार ठाणे महानगरपालिकेमध्ये फार्मसिस्ट म्हणून नाही आपण काय करू आपण विचार करू शिंदे साहेबांशी बोलू महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे आणि आम्ही सगळे आता स्वतः फॉलोअप करतो आम्ही परमनंटचा एक विषय करू दुसरं जर शिक्षणाला कुठे काही अडचण आली तर आम्ही आहोत समजा शिफ्ट करायचं झालं समजा नाही त्यांची शिक्षणाची जबाबदारी आमची आता ही मराठी आहे का इंग्लिश मग इथं तुम्ही शाळा तुम्ही चूज करा आम्ही तिथं बोलतो तिथे जाते हा 7वी 8वी तुम्ही शाळा ठरवा हॉस्टेल का काय करायचं ते ठरवा आम्हाला कळवा सांगा ना मला तुम्ही त्यांना सांगा माझ्या लोकांना सांगा पण एक आहे पूर्ण जबाबदारी आम्हाला आली ही घटना आणि जसं तुम्ही दुःखात जातात तसं आम्ही पण आहोत त्या दिवशी तुम्ही आम्हाला म्हणजे सगळे होईपर्यंत पूर्ण सहकार्य सोपं नव्हतं तुमचे एक आले होते ते कोण उमेश आर्मीसारखं काय ते बाकी आय थिंक ठाण्यावरून येत होते मुंबईवरून आम्ही होतो तिथं पण आतच येत नव्हते साहेबांनी खूप प्रयत्न केले सोडलं नाही नंतर मग मी सांगितलं आम्ही जेव्हा गेलो ना फोन केला परिवारातलं जे कोणी असतं दादांना पण वेळ लागला जास्त बोलता येत काहीच आणि आम्हालाही कसं मानसिक दृष्टीकोन आम्हाला काही सुचत नाही एकतर दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा उठलो मी उठलो मला असं वाटलं की एक फार घाणेरडं स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नातून बाहेर अजून पण आम्हाला ते हे होतं मला कुठली मदत त्याने तुम्ही बारामध्ये कुठे गाव त्यांचं प्रॉपर आहे त्याचं माहेर कुठलं बारामध्ये इथं महानगरपालिका तुम्ही काय करा ताईंशी बोला त्यांना जे योग्य वाटतं ते तुम्ही त्याप्रमाणे ठाण्याला त्यांना घर पोलिसांचं होतं ठाण्यातच होते
नाही मग ठाणे ओके असेल म्हणजे शिक्षणाचं दोघांचं पडेल आणि परमनंट पण स्पेशल केस होऊन जाते. त्या ठाण्याला पे ग्रेड पण जास्त असते. नगरपंचायत नगर परिषद काय आणि तो एक हे करा म्हणजे रिटायर झाले. फक्त मी एका विषयाने मुंबईला आहे तर आम्ही सगळे यालाच तुम्ही सांगा म्हणजे मी जसं आपल्या पण एक जण गेले तसे त्या माळी म्हणून आहे नाशिकला गेले उद्या भेटेल पण बारामती. तिकडे छोटं कुठे मग दोघांना सांगतो पोलीसमध्ये लाखो पोलीस असतात आणि जे मंत्री असतात त्यांच्या प्रोटेक्शनसाठी तुमच्या सुरक्षितेसाठी कारण मंत्री हा तुमच्या आमच्या सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांसाठी निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची व्यक्ती असते. मग अशा व्यक्तींकडे ठराविक पोलीस म्हणजे 1% कमी लोक एक सिलेक्ट केले जातात आणि त्यांना मग त्या मंत्र्यांची सुरक्षता म्हणजे त्यांना सुरक्षता दिली म्हणजे महाराष्ट्राला सुरक्षा दिली असं असतं. तर असे लोक निवडले जातात. तुमचे पप्पा त्यातले एक होते म्हणजे अनेक पोलीस ऑफिसर आहेत त्यातल्या ठराविक लोकांना सिलेक्ट केलं जातं आणि त्याच्यामध्ये तुमचे पप्पा होते आणि ते कोणाचं सिक्युरिटी त्यांना जबाबदारी होती ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांच्याबरोबर ते माझ्या अंदाजाने 2019 हे त्यांच्याबरोबर होते आणि आधी मुख्यमंत्री साहेबांबरोबर ते होते. मग हे करत असताना सेवा देत असताना जी घटना घडली ही आपल्याला माहिती आहे की जसं तुम्ही तुमचे पप्पा तुमच्याबरोबर नाही आहेत तसे माझे काका माझ्याबरोबर नाही आहेत आणि आपल्या सर्वांची ते अतिशय दुःखद घटना आहे. पण जसं मी माझ्या काकाला अतिशय पराक्रमी नेता एक व्यक्ती आणि या राज्याच्या हितासाठी निर्णय घेणारा व्यक्ती म्हणून मी ओळखतो आणि असंच मी ओळखत जाणार तसं तुम्ही सुद्धा तुमच्या पप्पाकडे त्यांची जेव्हा आठवण तुम्ही काढाल तेव्हा अतिशय पराक्रमी पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघायचं. त्यांचा आदर त्यांचा अभिमान हा आम्हा सगळ्यांना तो तुमच्यात पण असेल पण आयुष्यभर तुम्ही तो बाळगा. तुम्हाला आयुष्यात जे काही व्हायचं असेल त्यासाठी तुमचा परिवार तुमच्याबरोबर आहे पण तुमच्याबरोबर पवार परिवार सुद्धा आहे एवढंच मी सांगण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. ठीक आहे तुम्ही काही ठरवा तुमच्या काकांना सांगा मामाला सांगा आजोबाला सांगा आईला सांगा ते आमच्याबरोबर सांगतील. आपले चव्हाण साहेब सुद्धा इथे आहेत आणि कोणालाही सांगा तुम्ही आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत. ठीक आहे फक्त जी घटना घडली ती आपल्या हातात नव्हती पण तुम्ही आपल्या वडिलांबद्दल अभिमानी आयुष्यभर राहा. त्यांचं कार्य हे खूप मोठं आहे. ठीक आहे तुम्ही काही सांगा पण मोठं व्हा लहान होऊन म्हणजे जे काही लाईफमध्ये कराल ते खूप मोठं करा उच्च पदावर जा. ठीक आहे काळजी घ्या आईची पण काळजी घ्या. विदीपची आई म्हणजे सोपं नाहीये आईला तर आई वडिलांना तर आम्ही आता बोलू तरी शकतोय नाही का तुला भाऊ एकूण मुंबई दोन महिने त्या कुठं असतात एक पुण्याला आणि एक पनवेलला.
अनपेक्षित होत आहे. तसं तुमच्या घरावर एखादा डोंगर कोसळला तिथं तुमच्यावरही तसंच झालंय. बोलून असा कुठला मार्ग निघत नसतो. शेवटी त्यांच्या घरावर हा अनुभव येतो, त्यांनाच ते कळतं. तसं तुमचं कसं आमचं आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आपण मुलांचं काही शिक्षणाचं असेल तर आम्हाला नक्की सांगा. त्याच्यात आम्हाला जी काही करता ते आम्ही प्रामाणिकपणे करू. आणि दादांचं आणि शिंदेभाऊंचं फार जाधवभाऊंचं फार वेगळं नातं झालं होतं. म्हणजे मला असं वाटतं की दादांना चॉईस असतो की बदलायचं का ठेवायचं. पण त्यांना 19 पासून आत्तापर्यंत कंटिन्यू केला होता. आणि दादा फार कमी लोकांवर तसा विश्वास ठेवायचा त्यात ते एक होतं. फार जवळचं नातं त्यांचं झालं होतं. तसं त्याचे ते अधिकारीच होते, म्हणजे पोलीसमध्ये होते तरी वेगळं नातं झालं होतं. ते घडलं ते म्हणजे फारच वाईट झालं. 10वा 13वा झाला तुम्ही सांगा शिक्षणाचं त्याचं परमनंटचं तरी आम्ही आमच्याकडनं मागणी करू परमनंटची. हे विद्युतची काका हे शिक्षक आहेत जाधव जिल्हा परिषद जिल्हा शिक्षण किती झालं. नाही विद्युतचं शिक्षण इथं झालं आणि हे काय झालं पोलीस 2009 16 वर्ष झाली. मला तरडगाव माझ्या मतदारसंघातलं वाटतं. माझ्या मतदारसंघात पण तरडगाव म्हणून गाव मी अलीकडे 13 आपल्या 9 तारखेला जातो. 9ला. तुझ्या ऑफिसचा फोन घेऊन बाकी कुठं काय अडकलं वगैरे काय असेल ओळखण्यासारखी होती असं वाटतं. डोक्याला लागलं. त्यांनी हा ते हेच केलेलं होतं. केव्हा तर सोडले त्यावेळी बँक जेव्हा तिथं आलो होतो तेव्हा ते डॉक्टर म्हणाले मला दादांना बघायचंय का. म्हटलं हे मी ऐकलंय मला नाही, कारण मला त्याचा चेहरा हा तो चेहरा आठवायचा आहे, मला तो बघायचा नाही. नंतर ते कुठेतरी त्या ऍक्सिडेंट झाला होता ते कुणी फोटो काढले होते, ते व्हायरल झाले होते. एक माणूस म्हणलं बघायचं नाही. आता काय होतं तोच चेहरा लक्षात राहतो. पण पोलिसांशी बोलल्यानंतर असं कळालं की थोडं यांचंच जळलं नंतर आग लागली. मार बसले म्हणजे ते विमानच पलटलं. त्याबद्दल काय काय सांगितलं जातं, तथ्य काय असं तुम्ही नक्की काय वैमानिक काय असं. 4 दिवसांनी मी सांगतो. 4 दिवसांचं बरंच काय आहे ते सांगेल, पण म्हणजे दिवस जाऊ.
जी घटना घडली ती राजकारण करणं आम्हाला योग्य वाटतं. मला बी एक पत्र करायचं तुम्हाला काय विमान मालक कंपनीचे जो सिंग म्हणून आहे त्या मालकीचं ते शेवटी काय होतं की एखादा असं होतं की आता दुर्दैवाने ती घटना घडून गेली आता मी एकदा दिल्लीवरनं नागपूरला आलो बघ तर हेच होतं निगी पण जी पायलट होती ती यंग होती तीच असेल ती, असं मला वाटतं. नाही हे तसं 35 वर्षापूर्वीच होईल. तसा कॅप्टन तो अनुभव होईल. ते एवढं ढगाळ नव्हतं. विमान चालवताना आपल्याला असं जसं दिसतं तसं जेव्हा आपण असं बघतो तेवढं दिसत नाही. जसं तुम्ही पाण्यात खाली एखादा बॉल पकडला वरून तुम्हाला वाटतं बॉल इकडे तो इकडे असतो तसं ते जरा वेगळं समीकरण अनुभवी असताना सुद्धा तो चूक जी झाली. शेवट विमान जे असं झालं विमान असं होण्यावर आपला आक्षेप. विमान असं जर लँड झालं असतं आणि ते बिना चाकाचं लँड झालं असतं ते आग लागली. तर ते एका ब्लॅक बॉक्स त्याला महिना लागतो. ते गुजरातलं एक विमान पडलं त्यात कसं असतं की ते पूर्ण सांगितलं मला की आम्ही मागणी करणार. म्हणजे बॉडीगार्ड ह्याच्यातून बाहेरून नॉर्मल पोलीस तर दादा बोलला होता की अजित दादांना आयुष्यभर सोडतो. किती महत्वाचं होते मी तेच सांगितलं 19 पासून आतापर्यंत चान्स असतो बदलीचा नाही घेतला दादारी पण नाही सोडला. कसं असते जवळून काम केलं ना माहिती घ्यावी लागते माणूस कसा आहे माणूस चांगला आहे. माणूस चांगला असेल तरी मोठी माणसं जवळ ठेवतात. दादानी तसं ते जवळ ठेवलं होतं. दादा जेव्हा केव्हा मदत लागेल काही असेल कुटुंबासाठी हे करतात. त्यांचे अधिकारी 20-20 वर्षापूर्वीपासून तेच अधिकारी. मग 1-2 बॉडीगार्ड आहेत. एक मुस्लिम काय नाव त्यांचं कंट्रोल सुद्धा करत नव्हतं. त्यांना रडणंच कंट्रोल त्यांचे एक ड्रायव्हर आहेत मामा ते कितीतरी वर्षापासून 99 त्यांना तर अजून पण कंट्रोल कसं असतं की फक्त आडनाव नाही एक नातं असतं. ते आता या तुमच्या परिवाराचं आणि पवाराचं एक वेगळं नातं झालंय. आता ठीक आहे आम्ही आज एक वेगळ्या घटनेनंतर आलो दुःखात असताना आलो तरी नातं आहे म्हणून येऊ शकलो. तसंच जसं पवार साहेब म्हणतात की पवार हे परिवार असला पवारांपेक्षा महाराष्ट्र हा परिवार म्हणून पवार साहेब मोठे होऊ शकतो. तसं हे असं नातं जुळत पण एकूण महाराष्ट्राचं राजकारणच बदललं याने. बऱ्याच गोष्टी तुम्ही बघायला मिळतात. माझ्या बरोबरच राहा. दादा फणसासारखी होत. हो दादा बाहेरून तुम्हाला लय कडक वाटत हो हो आतून लय मवाळात. मवाळा. म्हणजे अनेक वर्ष त्यांच्याबरोबर आहेत त्यांना ते कळायचं. मला सोडून जाऊ नको म्हणायची गोष्ट सारखं सावली दादांच्या बरोबर.
दादांचं सोपं नसतं का ना, सकाळी चालत कामाला लागायचे आणि 12 पर्यंत चालू. तर ड्युटी तशी दादांची हाड असेल. बाकीचे मंत्री उठतात 10 वाजता. 10 वाजता उठणार, मग 11 वाजता बाहेर येणार, मग संध्याकाळी म्हणलं आता जा, मग वेगळेच कार्यक्रम सुरू होणार काही लोकांचे. तर दादाचं नाही ना, दादा म्हणजे सकाळी 6ला जे सुरू कंटिन्युअसली ते रात्री 12 पर्यंत ते चालूच. परत मग दुसऱ्या दिवशी 6ला. दादांबरोबर टिकणं अधिकाराला ते सोपं नव्हतं. आणि दादा कसे, तुम्ही भेटला, हे भेटले, ते भेटले, काम सांगितलं लगेच फोडला, लगेच फोडला, लगेच फोडला. पीएचआय सोपं नव्हतं, एसओचं सोपं नव्हतं, अधिकाऱ्यांचंही सोपं नव्हतं. त्याच्याकडनं किती मिळतात सरकारकडून काय अजून काही नाही. तुम्हाला कोणी कॉन्टॅक्ट वगैरे केलाय? आम्ही कुणावर नाही, म्हणजे आम्ही फक्त तुमच्या घरातलं कोणीतरी यावं तुमचीच वाट बघत होतो. मग तिथून पुढे आम्ही आमचं ते काल विधी संपले, मला आज येत आला. इथून पुढे चालू केलं. ते मी करतो. असतो. या इन्शुरन्स संदर्भातच आहे. नाही नाही, फेक मेसेजेस वगैरे यायला लागले, त्याच्यावर आम्ही असं नाही, तो एक इन्शुरन्स वेगळा आला, ते बघू आपण. मी म्हणतोय ह्याचं सरकारकडे डिपार्टमेंटचं जे असेल सर्व्हिस इन्शुरन्स काय असतं. ते असं आता ऍक्च्युली ते त्यांच्या डिपार्टमेंटचे जे साहेब होते ना एसपीओचे ते त्यांनी सांगितलं थोडं समजून, पण आता हे सगळं विधी झाल्यानंतर कॉन्टॅक्ट करू त्यांच्यावर. मग अशी मिळाले एक नंबर दादांच्या ऑफिसमध्ये सांगा, मी विमानाचा इन्शुरन्स असतो, त्याला इन्शुरन्स आपला जनमंडळ असतो. नाही नाही, विमान. त्यांना बरं विमान कंपनी. तुमचे वडील काय ते आपल्या राष्ट्रवादीचे हे असं मला कळलं. प्रमोद आप्पा पाटील ओळखत असं नाही गावलांचं मला असं कळालंय ते. त्यांचं ते काल त्या कार्य भावाशी बोललो. हा ते नाशिकला गेलेत आज. आणि ते मुकेश्वर करून रात्री उशिरा येणार. तर मी आज तुम्हाला भेटून देणार. ते प्रमोद पाटील आमचे सगळे विद्यार्थी होते, ते म्हणले ते माझेच कार्यकर्ते. महाराष्ट्रामध्ये आज जर आपण बघितलं ना, कोणाला ना कोणाला तरी, नाही तर कसं ना कसं तरी पवार साहेब, अजितदादा ते कसे ना कसे ते स्पर्श झालेले आहे. ते पार्टी काम, एखादी मदत, एखादं कुठलं काय मग काल त्याच्या काही असे लोक येत होते, फक्त दादांमुळे मदत झाली, पवार साहेबांमुळे मदत झाली, परिवाराला मदत झाली, एखाद्या योजनेचा फायदा झाला, असे असंख्य लोक. माझं व्यक्तिगत उदाहरण सांगतो. माझ्या धाकट्या भावाची मिसेस बिगवनची, तर तिचे वडील पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये शिक्षक असताना इन सर्व्हिस एक्सपायर झाले. तर मग अनुकंपामध्ये मग दादांच्या ग्रामीणकडून साहेबांच्या नावामध्ये, तर ते दादांनी फाईल बघितली सगळी, आणि म्हणजे इतकं अविश्वसनीय आहे की 2 मिनिटात त्यांनी सचिवांना विचारलं हे का नियमात आपल्या बसतोय का बसतोय. त्यांनी लगेच शेरा दिला आणि साहेब 8 दिवसात ऑर्डर घरी आली. ती आता परम शिक्षिका म्हणून ती त्यांची ती खासियत होती ना दादा. आणि जर होत नसेल तर सांगितलं. काही लोक काय होतात, बघतो, करतो, थांबा, उद्या या, परवा या, तसं दादा अनेक वेळा बसले.
आहे